डिजिटल भानगड. ज्या नेत्याला आपचा पोस्टर बॉय म्हटलं गेलं, ज्याच्या भाषणाचे लाखो फॅन झालेत आणि जो संसदेत सामान्य जनतेचा बुलंद आवाज बनला होता, त्याच राघव चड्डांचे पंख आज त्यांच्याच पक्षानं का साटले? अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या सुटकेवर मौन बाळगणं राघव चड्डांना इतकं महागात पडलं की थेट राज्यसभेतलं त्यांचं पदच गेलं आणि आता बोलण्यावरही बंदी आली. हा केवळ शिस्तभंगाचा विषय आहे की आम आदमी पक्षात पडलेली मोठी फूट? दिल्लीच्या राजकारणात नेमकं काय शिस्त आहे आणि राघव चड्डांची कारकीर्द आता संपण्याच्या मार्गावर आहे का? या खळबळजनक राजकीय नाट्याची इनसाइड स्टोरी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. आम आदमी पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकीय हालचालींनी सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडून दिली आहे. पक्षाचे तरुण आणि आक्रमक चेहरा मानले जाणारे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांच्यावर पक्षानं अचानक कठोर कारवाई केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. आम आदमी पक्षानं चड्डा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी खासदार अशोक मित्तल यांची वर्णी लावली. ही केवळ पदाची फेरबदल नसून त्यामागं पक्षांतर्गत असलेले मतभेद आणि शिस्तीचा बडगा असल्याचं स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे केवळ पदच नव्हे तर राज्यसभेत पक्षाच्या वतीनं बोलण्याचा त्यांच्या अधिकारावरही मर्यादा आणल्या आहेत. राज्यसभा सचिवालयाला दिलेल्या पत्रात आपने विनंती केली की यापुढं राघव चड्डा यांना पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून सभागृहात बोलण्याची संधी नाकारण्यात यावी. यामुळं चड्डा यांच्या सभागृहातील बोलण्याचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार असून त्यांची संसदेतील भूमिका आता नावापुरतीच मर्यादित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राघव चड्डा हे संसदेत सातत्यानं जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात. मग तो ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयचा प्रश्न असो, मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमती असोत किंवा अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना माघारी बोलवण्याचा म्हणजेच राईट टू रिकॉल अधिकार असो, चड्डा यांनी नेहमीच आक्रमकपणे मांडणी केली आहे. सोशल मीडियावरही त्यांची मोठी क्रेज असून तरुणांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहेत. मात्र याच लोकप्रियतेच्या आड पक्षांतर्गत शिस्तीचं उल्लंघन झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. असं सांगितलं जातंय की चड्डा हे अनेकदा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी किंवा धोरणकर्त्यांशी चर्चा न करता संसदेत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करत होते. संसदेत कोणते मुद्दे उपस्थित करायचे याबद्दल ते पक्षाला पूर्वसूचना देत नसल्यानं पक्ष नेतृत्वाची गोची होत होती. हा प्रकार म्हणजे एक प्रकारे स्वतंत्र बाणा दाखवणे असून पक्ष शिस्तीच्या चौकटीत हे बसत नसल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. दुसरीकडं राघव चड्डा आणि पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व यांच्यातील दुरावा गेल्या काही काळापासून स्पष्टपणे जाणवतोय. फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर चड्डा यांनी स्वतःला पक्षाच्या मुख्य धोरणांपासून आणि प्रचारापासून लांब ठेवल्याचं दिसून आलं. त्यांनी पक्षाच्या राजकीय अजेंड्यापेक्षा सामाजिक विषयांना अधिक महत्त्व देण्यास सुरुवात केली होती. याशिवाय दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात जेव्हा न्यायालयानं अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना दोषमुक्त केलं तेव्हा संपूर्ण पक्ष जल्लोष करत असताना चड्डा यांनी त्यावर कोणतेही भाष्य केलं नाही किंवा सोशल मीडियावर प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. पक्षाच्या सर्वात कठीण काळात आणि नंतर मिळालेल्या कायदेशीर विजयातही चड्डा यांनी बाळगलेले हे मौन पक्षश्रेष्ठींना खटकल्याचं बोललं जातंय. याच कारणामुळं नुकत्याच जाहीर झालेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही त्यांचं नाव वगळण्यात आलंय. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की आम आदमी पक्ष आता आपल्या शिस्तीबद्दल अधिक कठोर झालाय. राघव चड्डा यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याला बाजूला सारून पक्षानं इतर नेत्यांनाही एक स्पष्ट संदेश दिला आहे की पक्षाच्या धोरणाशी आणि नेतृत्वाशी एकनिष्ठ राहणे अनिवार्य आहे. मात्र चड्डा यांच्या समर्थकांमध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये या कारवाईबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जनतेच्या प्रश्नावर पोट तिडकीनं बोलणाऱ्या नेत्याचे पंख छाटल्यामुळं पक्षाचे नुकसान होईल की पक्ष शिस्त मजबूत होईल हे येणारा काळच ठरवेल. सध्या तरी चड्डा यांच्यावर करण्यात आलेल्या या मर्यादा आणण्याच्या निर्णयामुळं आम आदमी पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून दिल्लीच्या राजकारणात एका नव्या संघर्षाला सुरुवात झाली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चड्डा यांची ही पिछेहाट त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कोणतं वळण देतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. बाकी मंडळी, आम आदमी पक्षानं राघव चड्डा यांचे छाटलेल्या पंखाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा डिजिटल भानगड. डिजिटल भानगड.